देशातील प्रादेशिक पक्ष संपवणं हा भाजपचा एकमेव अजेंडा, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा आरोप. आरक्षित जागांवर निवडून आलेल्या जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा दणका. गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ, आजरा पंचायत समितीच्या सभापती जयश्री गाडे आणि पट्टणकोडोलीचे जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचे अर्ज समितीनं अवैध ठरवल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ. कोल्हापूर महानगरपालिकेच्या जनता दरबारात मांडल्या जाणाऱ्या तक्रारींवर पुढे कार्यवाहीच होत नाही, नागरिकांचा गंभीर आरोप. आजच्या जनता दरबारावेळी नागरिकांनी व्यक्त केला संताप. श्रीराम साळुंखे आणि धनाजी देसाई यांनी नोकरीच्या आमिषानं अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसमोर आंदोलन. श्रीराम साळुंखेंचा या प्रकरणाशी तर धनाजी देसाईंचा संस्थेशी संबंध नाही, संस्थेचे CEO कौस्तुभ गावडेंचा खुलासा. आणि एस न्यूजच्या वृत्ताची दखल. एसटीच्या राधानगरी आगारानं ऐनी गावची बंद केलेली बससेवा पुन्हा सुरू केली. ग्रामस्थांनी मानले एस न्यूजचे आभार.